नमस्कार. महाराष्ट्रातला लोकनाट्य तमाशा हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचा लोकरंजन करणारा कला प्रकार. या लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास आपण आता स्वातंत्र्यापूर्वीचा पाहिल्यानंतर 1950 नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर मराठी तमाशा परंपरेला जी ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे जे काही तमाशापड होऊन गेले, की ज्या तमाशापडांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर एक लक्षात येतं की पारावरचे लोकनाट्य तमाशे आणि अवजड वाहनांच्या साह्यानं 8 महिने सलग या ठिकाणी गावच्या यात्रा, बाजार आणि तिकिटावर चालणारे तंबूतले तमाशे या ठिकाणी तयार झालेले आहेत. 1960 नंतर या सर्व तमाशा फळांचा इतिहास जर आपण शोधला तर जगताप पाटील पिंपळेकर, माधवराव नगरकर, त्याचबरोबर गणपतराव सविंदनेकर, त्यानंतर भाऊ बापूमांग नारायणगावकर, शिवासंभा कौलापूरकर, हे त्यांचा कालखंड जरी 1948 सालपर्यंत संपला असला तर त्यांची परंपरा रामचंद्र, शामराव आणि भीमराव यांनी 60 पर्यंत चालवली आणि 60 नंतर काळूबाळू या त्यांच्या आवळेजवळे अंकुश खाडे, लहू अंकुश खाडे यांच्या परंपरेनं ती तमाशा परंपरा पुढे चालू राहिली आणि त्यांचा जहरी प्याला नावाचा जो होता त्याच्यामध्ये जी काळूबाळू त्यांच्या भूमिका होत्या त्या नावानं तो तमाशापड पुढे चालू राहिलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यावेळेला तमाशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम काही कलावंतांनी केलेलं आहे ते 1960 सालानंतर. आणि त्यांचं नाव जर आवर्जून घ्यायचं झालं तर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, विनोद सम्राट गुलाब बोरगावकर, लेखणी सम्राट गणपत विमाने चिंचणीकर या तमाशाफड मालकांनी मराठी तमाशामध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा एक वेगळा स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. त्या काळात विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांनीही आपल्या स्वतःच्या नावाचं एक वेगळेपण जपलेलं आहे. पण मला आता आपल्यासमोर आवर्जून एक गोष्ट सांगावायची आहे, ती म्हणजे सध्या तमाशा परंपरेला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्याचं काम पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावी होत आहे. एका बाजूला या ठिकाणी तमाशाची नाट्यपंढरी किंवा म्हणून जरी नारायणगावला ओळखलं जात असलं तर त्याच्या शेजारी बेल्ला नावाचं जे गाव आहे त्यामध्ये श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था, वैष्णवी मल्टीस्टेट बँक या दोन्ही संस्था 2000 सालापासून सहकार क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचा नावलौकिक उमटवत आहे. पण हे करता करता या संस्थांचे सर्वेसर्वा प्रमुख वसंतराव जगताप अण्णा नावाची व्यक्तिरेखा जी आहे ती खऱ्या अर्थानं तमाशावरती, लोककलेवरती प्रेम करणारी आहे. संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर अण्णा 1982 साली बेल्हे गावी राहायला आले. त्यांचा तमाशा फड त्या काळामध्ये विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांच्याबरोबर सुरू झाला. खरं तर 1964 साली स्वतंत्र आपल्या तमाशा फडाची निर्मिती संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आणि वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी सुरू केली. त्यांच्याच तमाशा फडामध्ये 1968-69 साली विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांनी विनोदाची बाजू सांभाळली. दुसरी लेखणीची बाजू लेखणी सम्राट गणपत विमाने चिंचणीकर, सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील चिंचणी गावचे, त्यांनी त्या काळात लिहिलेले वग जे आहेत म्हणजे लग्नाआधी पुसले कुंकू, त्या महाराष्ट्र झुकत नाही, असे पुढारी ठार करा, हे जे त्यांचे वग आहेत ते त्या काळात 1974 सालापर्यंत गाजलेले आहेत. 1974 सालानंतर चंद्रकांत ढवळपुरीकरांनी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्यापासून बाजूला होऊन विनोद सम्राट गुलाब बोरगावकर आणि लेखणी सम्राट गणपत विमाने यांनी स्वतंत्र तमाशापड उभा केला. तरी सुद्धा त्याचा काहीही परिणाम न होता संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी 74 सालानंतर सुद्धा 8 वर्ष 1982 सालापर्यंत प्रचंड ताकदीनं आपला तमाशापड चालवला. राजा पाटील कवठे मंकाळकर या काळात त्यांचा गाजलेला भक्त पुंडलिक हा वग 1975 साली या तमाशापडमध्ये गाजला आणि असंख्य कलाकारांनी त्यांना मदत करून 82 सालापर्यंत त्यांची वाटचाल सुरू झाली. पण 1982 साली विनोद सम्राट गुलाब बोरगावकर हे गणपत विमाने यांना सोडून महाडिक अण्णांच्याकडे आले आणि संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोद सम्राट गुलाब बोरगावकर ही तमाशा पार्टी उभी राहिली आणि तो प्रचंड ताकदीचा मोठा तमाशा म्हणून महाराष्ट्रामध्ये नावारोपाला आला. या बाबतीतलं जे विवेचन आहे ते आत्ता आम्ही लिहिलेल्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. म्हणजे मी स्वतः डॉक्टर संपतराव पार्लेकर आणि तमाशा अभ्यासक आणि तमाशाचे एक ज्येष्ठ कलावंत मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी आम्ही दोघांनी मिळून जगतापांना किंवा वसंतराव जगतापांना यांच्या प्रेरणेनं किंवा यांच्या सूचनेनुसार किंवा यांच्या इच्छेनुसार संगीतरत्न नावाचं एक महाडिक अण्णांच्या जीवनाचा प्रवास चित्रित करणारं
पुस्तक या ठिकाणी यावर्षी प्रकाशित होत आहे. ते एका निमित्तानं प्रकाशित होत आहे. म्हणजे आत्ता सन 2022 साली 10, 11 आणि 12 नोव्हेंबर 2022 साली येत्या 10 तारखेला बेल्ले इथं होणाऱ्या 10व्या तमाशा महोत्सवामध्ये या ग्रंथाचं, या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी माननीय माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होत आहे. आणि त्याच तालुक्याचे आमदार जे आहेत ते बेनके साहेब यांच्या हस्ते होत आहे, यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. खरं तर हा सगळा संगीतरत्न दत्ता महाडिक यांचा जीवन प्रवास संगीतरत्न नावाच्या पुस्तकातून तुम्हाला सर्वांना वाचावयास मिळणार आहे. हे पुस्तक जे आहे ते एक वेगळ्या धर्तीवरचं पुस्तक निर्माण करण्याचं काम या ठिकाणी किंवा लिहिण्याचं काम झालेलं आहे. यापूर्वी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्याविषयी अनेक लेखकांनी या ठिकाणी मांडणी सुंदर पद्धतीने केलेली आहे. पण तरीही आम्ही जे जीवनचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये महाडिक अण्णांच्या विषयीच्या आठवणी एकत्रित केलेल्या आहेत. म्हणजे पहिलं प्रकरण त्याचं जे आहे की मराठी तमाशा, त्याची पार्श्वभूमी आणि महाडिक अण्णांच्या जीवनाचा जडणघडण कशी झाली, म्हणजे अक्षरशः त्यांच्या जन्मापासून की त्यांच्या तमाशातल्या लहानपणीचं त्यांच्या तमाशात त्यांचा प्रवास कसा झाला, नाट्य प्रवासामध्ये त्यांचा प्रवास कसा झाला, त्यांच्या जीवनाची जडणघडण कशी होत गेली, ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी मांडत इतर काही ग्रंथकारांच्या म्हणजे विचारांच्या आधारानंच ते मांडणी करत आम्ही पुढं एकंदरीत गेलेलो आहे. पण विशेष म्हणजे खरं तर 1957 सालानंतर महाडिक अण्णांच्या जीवनाला एक वेगळं वळण कसं लागलं. त्यानंतर माधवराव नगरकरांच्या तमाशातून ते परत जगताप पाटील पिंपळेकरांच्याकडे कसे गेले, रघु किंवा तुकाराम खेडकरांच्याकडे कसे गेले आणि नंतर ढवळपुरीकर आणि महाडिक अण्णा यांनी एकत्रित 1964 साली जो तमाशा फड काढला, त्याचा प्रवास 10 वर्षाच्या सालानुसार कोणते वर्क सादर केले, त्यानंतर काय त्यांना अडचणी आल्या, किंवा त्यांचा प्रवास कसा होत गेला 1974 सालापर्यंत जाऊन नंतर तो 82 सालापर्यंत सुद्धा कसा प्रवास झाला, याविषयीचं मी माझ्या अभ्यासाच्या मांडणीनुसार या ठिकाणी त्याच्यातनं मांडणी एकंदरीत केलेली आहे. पण 1982 सालानंतर 1999 सालापर्यंत खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रत्यक्ष महाडिक अण्णांचा तमाशा पाहिला, अनुभवला आणि त्यांच्याविषयीच्या सगळ्या आठवणी आणि त्यांचा जो जीवन प्रवास, त्यांच्याविषयीच्या येणाऱ्या सगळ्या अडीअडचणी याविषयीचं विवेचन मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी दुसऱ्या प्रकरणामध्ये फार सुंदररित्या केलेलं आहे. म्हणजे 82 साली ज्या वेळेला संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आणि विनोद सम्राट बोरगावकर हे एकत्रित आले, त्यावेळेला त्यांची पहिली बैठक जी आहे ती पुणे जिल्ह्यातल्या नारायणगजवळच्या कळमगावी कशी झाली, काय ठरलं, आणि त्यानंतर बेल्हेला ज्या वेळेला कशा पद्धतीनं त्याची रिहर्सल सुरू झाली, कुठून कोणती वाद्य आणली गेली, कशा पद्धतीनं त्याचा प्रवास झाला, त्यानंतर तिथं लोकांनी कसा प्रतिसाद दिला, हे करत नंतर 12 दिवस सलग या ठिकाणी गणेशोत्सवाचे कार्यक्रम कसे झाले आणि नंतर सीझन वर्षभर कसा चालला, त्यावेळच्या सविस्तर प्रत्यक्ष आलेल्या अनुभवाच्या आधारे मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचे स्वतःची वगनाट्य, त्यानंतर महाडिक अण्णांचा 1992, 93, 94, 99 सालापर्यंतचा सगळा प्रवास, त्यांच्या मृत्यूचा प्रसंग, त्यांच्या समोर येणाऱ्या अडीअडचणी याविषयीचं विवेचन फार सुंदररित्या मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी या संगीतरत्न ग्रंथामध्ये मांडणी केलेली आहे. महाडिक अण्णांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे सुहास आणि संजय महाडिक यांनी सुद्धा तमाशा फड 7-8 वर्ष कसा चालवला, त्याच्यामध्ये पुन्हा तो संत तुकाराम व महाडिक अण्णांच्या नंतर सुद्धा कसा त्यांनी सादर केला आणि कशा पद्धतीनं तमाशाची प्रवास केला याच्याविषयीचा आढावा एकंदरीत घेतलेला आहे. एखाद्या कलावंताच्या जीवनाचा शोध ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी त्या कलावंताची कलेची भूमिका बाजू किंवा त्या कलावंताचं कलेतलं मोठेपण, त्या कलावंतानं माणूस म्हणून कलावंतांना इतर केलेली मदत आणि आपण स्वतः त्या तमाशा कलेवरती प्रेम करून स्वतःचं नवीन वेगळेपण काय जपलेलं आहे याविषयीची मांडणी या ग्रंथामध्ये आम्ही करण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे किंवा मांडणी केली आहे. दुसरं की या ग्रंथाविषयी खऱ्या अर्थानं आपल्याला तळमळ म्हणून हा ग्रंथ पुढं आणायचा आहे. महाडिक अण्णांचं जीवनचरित्र थोडंसं त्यांच्याविषयीच्या आठवणी एकत्रित करावायच्या आहेत असा दृष्टिकोन ज्यांच्या डोळ्यासमोर होता ते साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक किंवा साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, वैष्णवी मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांनी स्थापन केलेलं साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट या सर्वांचे सर्वेसर्वा वसंतराव जगताप अण्णा यांचा दृष्टिकोनच असा होता
की फक्त हे महाडिक अण्णांचं चरित्र असणार नाही आहे, तर त्याच्यामध्ये महाडिक अण्णांच्या विषयीच्या काही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या काही आठवणी जर कोण एक गोळा करता आल्या तर त्या गोळा करणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये महाडिक अण्णांच्यावरती अगदी सुरुवातीपासून 1964 सालापासून त्यांचा तमाशा पडण्यावर प्रेम करणारे वणीवचे डी प्रभाकर म्हणून जे आहेत त्यांच्या आठवणी घेतल्या आणि त्यांनी फार सुंदररित्या या ठिकाणी महाडिक अण्णांचा अगदी सुरुवातीची ऊर्जित अवस्था, महाडिक अण्णांचा सुरुवातीचा अगदी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या वाट्याला आलेले सगळे प्रसंग आणि नंतर त्यांचा टिकलेला स्नेह याविषयीच्या त्यांच्या आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या या पुस्तकामध्ये आहेत. त्यानंतर स्वतः वसंतराव जगताप आणि त्यांचे छंद महाडिक अण्णांचे काय आहेत याविषयीचंही विवेचन एकंदरीत केलेलं आहे. मुंबईच्या घडलेल्या घटना प्रसंग तेही सांगितलं आहे. त्यांना प्रोजेक्टर कसा हवा होता आणि मग त्यांनी ढवळपुरीकरांच्याकडे साधारणपणे 1977 साली प्रोजेक्टर कसा मागितला, ते देत नाहीत म्हटल्यानंतर मी स्वतः तमाशापुढे सोडून जातो असं महाडिक अण्णा कसं म्हणाले. स्वतः मग नंतर त्यांनी त्यांच्या मॅनेजरला पाठवून महाडिक अण्णांच्या पसंतीनुसार तो प्रोजेक्टर आणला. महाडिक अण्णा म्हणजे मराठी तमाशामध्ये नव्यानं नवीन काहीतरी मांडणीकरण करणं, म्हणजे एखादं गाणं जर बसवायचं असेल किंवा एखादं गाणं जर आणायचं असेल तर स्वतःचं संगीत स्वतः त्याच्यामध्ये देणं किंवा एखाद्या वगनाट्यामध्ये स्वतःची भूमिका कशा पद्धतीनं दर्जाची काळजी करणं या अंगानं त्यांचा जीवनाचा प्रवास जो आहे तो एकंदरीत होता. आणि अशा या महाडिक अण्णांच्या जीवनाच्या विषयीच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक व्यक्तींनी या ठिकाणी सांगितल्या. काही फडमालकांनी आठवणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे आत्ता सध्याच्या तमाशा परंपरेमध्ये आपल्या स्वतःच्या नावाचं एक वेगळेपण ज्यांनी जपलेलं आहे ते म्हणजे कलाभूषण रघुवीर खेडकर भाऊ यांनी सुद्धा त्यांच्याविषयीच्या खूप सुंदर आठवणी एकंदरीत सांगितलेल्या आहेत. त्यानंतर मी आता बाबाजी फाकटकर ही सुद्धा एक व्यक्ती महाडिक अण्णांच्यावर खूप सुंदर मंगरूळ पारगावची व्यक्ती आहे, ती प्रेम करत होती, त्यांच्याही आठवणी एकंदरीत. बाबाजी बोरचटे त्यांचे मॅनेजर किंवा त्यांच्यासाठी अर्थपुरवठा बेल्ह्याचे करणारे महाडिक अण्णांच्यावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व, तर त्यांच्या आठवणी एकंदरीत आहेत. संभाजीराजे जाधव यांच्या आठवणी या ठिकाणी एकंदरीत आहेत. पापाभाई बोरगावकर यांनी गुलाब बोरगावकरांची जी चिरंजीव आहेत त्यांनी सुद्धा काही आठवणी एकंदरीत सांगितलेल्या आहेत. आणि स्वतः 1982 सालानंतर महाडिक अण्णांच्या बरोबर आपल्या त्यांच्या फडामध्ये काम करणारा सुलोचना नलावडे यांनी सुद्धा काही आठवणी एकंदरीत सांगितलेल्या आहेत. अशा आठवणी चरित्रानंतर आल्या. विशेष म्हणजे आम्ही विविध पुस्तकांचा किंवा विविध लोक काही महाडिक अण्णांच्या सहवासामध्ये त्यांचं जीवनचरित्र माहीत असणाऱ्या व्यक्तींच्याकडून माहिती घेऊन याविषयीच्या आठवणी आम्ही मांडलेल्याच आहेत किंवा याविषयीचं जीवनचरित्र तर आम्ही लिहिलेलंच आहे. म्हणजे मी स्वतः 1900 म्हणजे महाडिक अण्णांच्या जन्माच्या पासून साधारणपणे माहिती घेऊन किंवा काही पुस्तकांच्या आधारे या ठिकाणी ती माहिती संकलन करून ती मांडणी करत करत या ज्या वेळेला आपण पुढे गेलो त्यावेळेला ते तर आहेच, पण प्रत्यक्षरित्या लोकांनी सांगितलेल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी सुद्धा चरित्रापेक्षा किंवा त्या चरित्राच्या बागेत राहून जाणारा सगळा जो भाग होता त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी ते राहून जाणार होता तो त्याच्यामध्ये संकलित झालेला आहे असं म्हणायला काही एकंदरीत हरकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हे जीवनचरित्र जे आहे ते एकंदरीत पुढं आलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट एक आहे की एखादा चरित्रकार किंवा एखादा चरित्र लिहिणारा लेखक ज्या वेळेला इतर पुस्तकांचा अभ्यास करतो किंवा इतर माहिती संकलित करतो त्यावेळी त्याच्यामध्ये काही ॲड करण्याचा, त्याच्यामध्ये काही नव्यानं माहिती करण्याचा प्रयत्न एकंदरीत करत राहतो. म्हणजे वास्तविकरित्या संगीतरत्न दत्ता माणिक पुणेकर अण्णा यांच्या जीवनचरित्राविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही, पण त्यांचं मूळ गाव लोणी काळभोर जवळचं शिंदवणे, त्यानंतर समाजातल्या त्या महाडिक देशमुख अशा मराठा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. वडील पर्वती, त्यांची आई मुक्ताई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. पण त्यांची जन्मतारीख त्यांनी स्वतःच एका मुलाखतीमध्ये सांगितलेली आहे. म्हणजे त्यांची जन्मतारीख आहे 5 ऑगस्ट 1928 रोजी त्यांचा जन्म झाला. आणि ही जन्मतारीख त्यांनी अण्णांनी प्रमोद कुमार भांबिरे यांना एका मुलाखतीमध्ये दिली, एका पत्रकाराला मुलाखतीमध्ये दिलेली आहे आणि दैनिक सकाळच्या 16/2/1994 अंकामध्ये ती वाचावयास मिळते. हा नवीन भाग एकंदरीत येतो. म्हणजे खरं तर वडिलांना मुळात पेटीवादनाचा छंद होत असल्यानं ते बाळकडू त्यांना मिळालं. नंतर ते वय वाढू लागलं, नंतर वडील वारले, नंतर आईच्या छत्राखाली तो मुलगा कसा वाढला, त्यानंतर मग त्याला दिवेकर गुरुजी कसे भेटले, त्यानंतर दिवेकर गुरुजी नंतर ते या ठिकाणी एका नटसंचामध्ये कसे गेले, नंतर नाचा म्हणून कसं काम करू लागले, नंतर नाटकामध्ये काम करू लागले, नंतर
त्यांना सोंगाडपणाविषयीची त्यांच्या मनात आस्था निर्माण झाली. ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा धावता का असेना, म्हणजे मर्यादित का असेना, पण ते सगळं मांडण्याचं काम एकंदरीत विशिष्ट पद्धतीनं केले गेलेलं आहे. वय वर्ष 14 पासून त्यांचा प्रवास, नंतर 16-17 वर्षापर्यंतची त्यांची जीवनाची जडणघडण, आणि हे सगळं या ठिकाणी जरी आलं असलं तरी सुद्धा संयुक्त नाट्य संचामध्ये त्यांचं नाटकामध्ये त्यांचे कार्यक्रम मास्टर नरेश बरोबरीने त्यांचे कसे सुरू झाले, त्यांना तिथं संगीताचं ज्ञान कसं मिळालं याच्याविषयीचाही काही आठवणी एकंदरीत सांगितलेल्या एकंदरीत आहेत. आणि मग त्या इतरांच्या आठवणी झाल्यानंतर या असणारे वसंतराव जगतापांना यांनी आणखी एक भूमिका या पुस्तकामध्ये मांडलेली आहे, त्यांच्या आवर्जून आग्रहास्तव. ते म्हणजे आत्तापर्यंत संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी असंख्य गाणी गायली, स्वतः संगीतबद्ध त्यांनी ती केली आणि स्वरबद्धही स्वतः करून ती गाणी जी गायलेली आहेत ती गाणी सुद्धा आम्ही या पुस्तकामध्ये शेवटी टाकलेली आहेत. त्या गीतकाराचं नाव टाकलेलं आहे, ते संगीतबद्ध कुणी केलेलं हे टाकलेलं आहे आणि त्या सगळी गाणी लोकांच्यापर्यंत आता जावीत असा उद्देश आहे. खरोखर साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आणि वसंतराव जगतापांना यांचे सर्व सहकारी जे आहेत, मग त्याच्यामध्ये सदाभाऊ बोरचटे असतील, सावकार शेठ पिंगट असतील, त्यानंतर अनिल पाटील गुंजाळ असतील, त्यानंतर संजय विश्वासराव असतील, त्यानंतर राकेश डोळस असतील, ह्या सर्व त्यांच्या सहकार्याने खांद्याला खांदा लावून मराठी तमाशा महोत्सव गेल्या 10 वर्षापासून जे भरत आहेत त्याचा 10वा तमाशा महोत्सव येत्या 10, 11 आणि 12 नोव्हेंबर 2022 रोजी बेल्लागावी भरतोय. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले असंख्य तमाशा रसिक, महाराष्ट्रातले सर्व तमाशा फडमालक, कलावंत, त्यानंतर तमाशावर प्रेम करणारे असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रातले कलावंत हे सगळे या ठिकाणी या तमाशा महोत्सवाचा आनंद घेतात. आणि 10 तारखेला हे संगीतरत्न पुस्तक जे आहे ते त्या ठिकाणी माननीय माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि अतुल शेठ बेनके आमदार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आपण सर्वजण त्याच्यासाठी खास करून उपस्थित राहावं आणि हे संगीतरत्न जे पुस्तक आहे ते वाचल्यानंतर खरोखर महाडिकांनांच्यावरती किंवा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्यावरती प्रेम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या आवर्जून हे पुस्तक घेतील असं मला एकंदरीत वाटतंय. 145 पानाचं 46 पानांचं हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 4 पानं फोटो आहेत. त्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची भूमिका जी आहे ती साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगतापांना यांनी खूप सुंदर भूमिका मांडलेली आहे. महाडिक अण्णांच्या जीवनाचा विषयीची आपल्याला वाटणारी आस्था, महाडिक अण्णांच्या ही पुस्तक का काढावं असं त्यांना वाटलं, तमाशा महोत्सव का घेण्याचा पाठीमागचा उद्देश आहे हा मांडून त्यांनी फार सुंदररित्या त्याची भूमिका मांडलेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये लेखकांनीही या पुस्तकामध्ये आलेल्या सगळ्या काम करताना किंवा लिहिताना काय काय त्याच्यामध्ये केलं गेलेलं आहे याविषयीची मांडणी एकंदरीत केलेली आहे. आणि नंतर मग महाडिक अण्णांच्या मराठी तमाशाचा सुरुवातीचा थोडाशी पार्श्वभूमी आणि नंतर महाडिक अण्णांच्या जीवनाची जडणघडण जवळजवळ 1982 सालापर्यंत मी मांडलेली आहे आणि 82 ते 99 पर्यंत मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी मांडलेली आहे. आणि त्यानंतरही त्यांचा थोडासा त्याच्यातला प्रवास एकंदरीत येतो. अक्षरशः त्यांचा मृत्यूचा प्रसंग किंवा त्यावेळच्या घडणाऱ्या सगळ्याला घटना किंवा विनोद महाडिक जे आहेत त्यांचे चिरंजीव यांनी अण्णांना कशा पद्धतीनं या ठिकाणी सांभाळलेला आहे आणि त्यांचा मृत्यू कसा झाला. खरोखर संत तुकाराम या वगामध्ये 1964 सालापासून 99 पर्यंत संत तुकारामाची भूमिका स्वीकारणारा, वारकरी संप्रदायाची सेवा करणारा हा एक तमाशा कलावंत की जो स्वतःचं संगीत देत होता आणि अभिनयाच्या क्षेत्रात तुकाबांचे अभंग गाऊन संत तुकारामांच्या जीवनचरित्र लोकांच्यापर्यंत तमाशा नावाच्या कलेमधून मांडण्याचा प्रयत्न करत होता. ही कितीतरी मोठी गौरवशाली गोष्ट आहे आणि याचं जे मोठेपण आहे ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जिथं प्रसंग मिळेल तिथं मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून एकंदरीत केलेला आहे. आणि मग शेवटी साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टनं हे जे कार्य केलेलं आहे की या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे त्या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा, वैष्णव मल्टीस्टेट बँकेचा प्रवास कसा सुरू झाला 2002 नंतर, त्यानंतर त्यांनी काय केलं आणि तमाशा महोत्सव घेण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय होता. म्हणजे खरं तर बेल्हे गावामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा जी भरती आहे या कार्तिक म्हणजे या महिन्यामध्ये, तर त्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची पुण्यतिथी याच महिन्यामध्ये एकंदरीत येते आणि त्याचं औचित्य साधून हा तमाशा महोत्सव, लावणी महोत्सव भरवला सुरुवात झाली. आणि गेल्या 10 वर्षापासून असंख्य तमाशा फड, असंख्य लावणी फड याच्यामध्ये सादरीकरण करतात आणि एक वेगळं पारंपरिक बाज लोकांच्या समोर ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. आणि त्या
साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टचा किंवा साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रवास कसा झालेला आहे, किती साली कोणता महोत्सव सुरू झाला, त्यावेळी कोण पाहुणे आलेले होते, त्यानंतर कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्या संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्याच पुण्यतिथीनिमित्त याच महोत्सवामध्ये त्यांच्या नावानं जीवनगौरव पुरस्कार दिला जातो प्रतिवर्षी. आतापर्यंत कोणत्या साली कोणता कार्यक्रम झाला आणि कुणाला कुठल्या व्यक्तीला पुरस्कार दिला याविषयीचाही इतिहास याच्यामध्ये या ग्रंथामध्ये फार सुंदररित्या एकंदरीत त्याचं प्रकरण वजा शेवटी मांडलेलं आहे. आणि त्यानंतर मग या ठिकाणी या 10व्या तमाशा महोत्सवामध्ये आता काय कार्यक्रम असणार आहेत याविषयीची मांडणी करून नंतर महाडिक अण्णांची सगळी गाणी उपलब्ध झालेली, त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली गाणी किंवा ज्या रचना आहेत, गीतरचना आहेत, त्याच्यामध्ये त्या सगळ्या रसिकांच्या वाचनासाठी त्याच्यामध्ये शेवटी टाकले आहेत. असं 146-44 पानाचं हे पुस्तक आणि त्याच्यामध्ये 4 पानं फोटो आहेत. त्या फोटोमध्ये महाडिक अण्णांच्या असणारा संत तुकारामांच्या वगातला एक प्रसंग किंवा त्यांच्या विविध वगनाट्यातल्या अभिनयाच्या या ठिकाणी मूड्स ज्या भावमुद्रा आहेत त्या सुद्धा एका पानावर टाकलेले आहेत. आणि साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या केलेले कार्यक्रम याच्याविषयीचे एक पानामध्ये फोटो टाकून आपण हा ग्रंथ जो आहे तो पूर्ण केलेला आहे. ह्या ग्रंथाला खरोखर महाराष्ट्रातले अनेक तमाशा रसिक किंवा महाडिक अण्णांच्यावर प्रेम करणारे सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक माणसं किंवा कलावंत या पुस्तकाचं नक्की स्वागत करतील अशी आम्हाला लेखक म्हणून आशा वाटते. नॉमिनल अगदी या पुस्तकाची, जर हे पुस्तक आपण विनामूल्य दिलं तर त्या पुस्तकाची फारशी किंमत राहणार नाही, म्हणून तात्पुरतं म्हणजे ते एकाच दिवसात संपून जाईल. 3 दिवस तमाशा महोत्सव आहे आणि एकाच दिवसामध्ये कुणी ते पुस्तक जर फ्रीमध्ये किंवा फुकट जर दिलं तर त्याचं मूल्य राहणार नाही, लोकांना दुसऱ्यांनाही द्यायला ते घेऊन जातील. त्याच्यामुळं या पुस्तकाची फक्त स्वागत मूल्य आपण ठेवलेलं आहे. आपण स्वतः विकत घेऊन वाचलेलं पुस्तक हे नक्की आपल्याला आनंद देतं किंवा आपण ते सांभाळतो. याच्यासाठी एक अनुभव म्हणून, प्रयोग म्हणून आपण हे पुस्तक विनामूल्यमध्ये द्यायचा असा विचार या ट्रस्टचा एकंदरीत आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते निश्चित महाराष्ट्रामध्ये लोकांच्यापर्यंत जाईल. आणि एका कलावंताचं जीवनचरित्र तर यापूर्वी गेलेलंच आहे, जीवनचरित्र तर आहेच या पुस्तकात, पण प्रत्यक्षरित्या त्यांची गाणी आणि त्यांच्याविषयी सांगितलेल्या आठवणी आणि साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट आणि साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मल्टीस्टेट बँक यांनी जे मोठं काम केलेलं आहे त्यांचंही मोठेपण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत जाणं हे फार मोठी काळाची गरज आहे असं या ठिकाणी लक्षात आलं वसंतराव जगतापांना यांच्या. कारण एक लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, दैवत म्हणून एखाद्या देवतेला आपण मानतो आणि निश्चितपणे त्या देवतेचा फोटो आपल्या संस्थेत, घरात आपण लावतो आणि त्याचा आदर्श घेऊन त्याच्या पुढे नतमस्तक होऊन आपल्या जीवनाची वाटचाल दररोज करतो. पण एका सहकारी पतसंस्थेमध्ये संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची प्रतिमा लावून, त्यांचा आदर्श ठेवून, त्यांना ब्रँड करून किंवा त्यांचं मोठेपण लोकांच्यापर्यंत जाऊन आपल्याही संस्थेचा विकास या ठिकाणी करणं असा दृष्टिकोन ज्या माणसानं ठेवलेला आहे ते या ठिकाणी या सर्व संस्थांचे सर्वेसर्वा वसंतराव जगताप अण्णा आणि यांचं कार्य, त्यांच्या सहकार्यांची ताकद त्यांच्या पाठीमागं, त्यांच्या गावाने त्याच्यावर केलेलं प्रेम आणि विशेष म्हणजे या निमित्तानं त्या बेल्लेगावामध्ये जे आत्तापर्यंत तमाशा कलावंत होऊन गेले त्यांची सुद्धा आठवण या निमित्तानं होते. त्यांच्याही आठवणी किंवा त्यांच्याविषयीचाही काही गोष्टी ज्या आहेत ते या पुस्तकामध्ये त्यांच्याही नावांचा उल्लेख वारंवार एकंदरीत आलेला आहे. आणि महोत्सवामध्ये सुद्धा त्या असणाऱ्या रंगमंचावरती त्या सगळ्या बेल्लेगावातील कलावंताचा, तमाशा कलावंतांच्या प्रतिमा असतात. याच्यासारखं सर्वांना पुढं घेऊन जाणं आणि सर्वांना प्रेरणा देणं, विशेषतः कलेवरती प्रेम करणं हे वसंतराव जगतापांना यांचं खूप मोठं काम मला वाटतं. सकारात्मक विचार सातत्यानं करून पुढं जाणारी ही व्यक्ती दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक सुविचार देते आणि तो सुविचार इतरांना जगण्याचं बळ देतो. आणि त्यांच्या संस्थेमध्ये जर प्रवेश केला तर दिसतं आपल्याला, विचार बदला नशीब बदलेल असं त्यांनी लिहिलेला सुविचार खरोखर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला, दिशा घेण्यासाठी त्याला उपयोगी ठरतो असं मला वाटतं. संपूर्ण या तमाशा प्रवासाचा विचार करताना 10वा तमाशा महोत्सव जो 10 नोव्हेंबर रोजी सुरू होतोय त्यानिमित्तानं संगीतरत्न हे जे पुस्तक येत आहे किंवा जो ग्रंथ प्रकाशित होतोय त्याचं आपण स्वागत कराल अशी आशा आहे. आणि आवर्जून हे पुस्तक आपण घ्यावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो.